नमस्कार. महाराष्ट्रातील 25 मोठ्या बातम्यांबद्दल जाणून घेऊया. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राइब करा. निधी अभावी मिशन अद्याप सुद्धा अपूर्ण असून गावातील जलजीवन विस्कळीत झालेले आहे. गावांमध्ये हर घर नल योजना प्रभावित झालेली असून 2 वर्षांपासून निधीच नाही. कंत्राटदारांची अडचण निर्माण. वर्धा जिल्ह्यामधून डीएपी खत झाले अदृश्य. युरियाचाही सुद्धा तुटवडा भासतोय. पिकांची वाढ आणि उत्पादनावरती याचा परिणाम होतोय. वर्धा जिल्ह्यामध्ये 7106 हेक्टर अतिरिक्त सिंचन क्षेत्र निर्माण होणार. शेतकऱ्यांना मोठा लाभ मिळणार. सिंचन व बिगर सिंचनासाठी पाणी उपयोगामध्ये येणार. जाचगटीने यवतमाळ जिल्ह्यातील 48,000 शेतकरी कर्जमाफीपासून बाद झालेले आहे. 2017 मधील कर्जदाराचा उल्लेखच नाही. पूर्वीच्या कर्जमाफीदारांना केवळ 50,000 रुपयांची माफी मिळणार. कापसाच्या दरामध्ये 1,000 रुपयांची घसरण झालेली असून 11% आयात शुल्क हटवल्याचा परिणाम होतोय. 10,000 रुपये क्विंटलचे दर पोहोचले 8,600 रुपयांवरती. पीएम किसान योजनेची ई-केवायसी करण्याचे आवाहन केले जाते. 30 जूनपर्यंत ई-केवायसीसाठी मुदत देण्यात आलेली आहे. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यामध्ये मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळल्या. इचलकरंजीमध्ये जोरदार पाऊस झाला. मान्सूनपूर्व पावसाने सांगली साताऱ्याला झोडपलेले असून मिरज, वाळवा, आटपाडी, तासगाव तालुक्यामध्ये वादळी तडाखा बसलेला आहे. सांगली तासभर अंधारामध्ये होते. कर्जमाफीतून लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी आऊट झालेले आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, नगरसेवकांसह बँक कर्मचाऱ्यांना योजनेच्या लाभातून वगळलेले आहे. वारणा धरणामध्ये अवघा 12.47 टीएमसी पाणीसाठा असून पाणी पातळीमध्ये झपाट्याने घट झालेली आहे. वीज निर्मिती पूर्णपणे बंद झालेली आहे. मिनी कोकणामध्ये पावसाची दडी. धुळवा, भात पेरण्या खोळंबलेल्या असून बळीराच्या चिंतेमध्ये सापडलेला आहे. शिराळा तालुक्यामध्ये 400 हेक्टरवरती पेरणी. 8 साली लागवडीची लगबग. शेतकऱ्यांच्या नजरा मेघराजाकडे. तांदूळवाडी परिसरामध्ये पेरणीपूर्व मशागत पूर्ण झालेली आहे. मान्सूनपूर्व पावसाची हुलकावणी. बरसण्याआधीच पाणी. कोयना कांदाटीत सुरू संघर्षाची कहाणी. 4 महिन्याचा शिदा घरामध्ये. आपत्तीचा सामना करण्यासाठी दुर्गम भागातील कष्टकरी सज्ज झालेले आहे. वादळाचा रावेरला 3रा तडाखा बसलेला असून शेकडो हेक्टरवरील केळीबागा जमीनदोस्त झालेल्या आहे. नुकसानग्रस्त भागांना आमदार अमोल जावडे यांच्याकडून भेट देण्यात आली. 100% पंचनाम्याचे निर्देश करण्यात आले. तातडीच्या मदतीची मागणी केली जाते. खंडित वीज पुरवठ्याने शेतकरी हैराण झालेले असून पिके करपू लागली. वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला. कर्जमुक्तीच्या आश्वासनाला अटींचा फास बसतोय. शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरत आहे. 7/12 कोरा करण्याची शेतकऱ्यांकडून मागणी केली जाते. तलावांनी गाठलाय तड. पाणीसाठा 18%वरती. 60 पैकी 22 लघु प्रकल्पांमध्ये ठणठणाट. जालना जिल्ह्यामध्ये भीषण पाणी टंचाईचे सावट. वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस. झाडे उन्मळून पडले. वीज पुरवठा खंडित झाला. टाकळी, अंबड परिसरामध्ये रोहिण्या बरसल्या. सिन्नर तालुक्यामध्ये सोयाबीन, मक्याचे वर्चस्व कायम असून खरीप हंगाम 60,000 हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरती पेरणीचे नियोजन. मोहोळ परिसरामध्ये कृषी खात्याकडून उद्दिष्टापेक्षा अधिक पेरणीची तयारी. चांगला पाऊस झाल्यानंतरच खरीपाची पेरणी करण्याचे आवाहन केले जाते. इंधन दरवाढीमुळे शेतकऱ्यांच्या अडचणीमध्ये भर पडलेली आहे. शेती मशागतीचा खर्च वाढलेला असून बळीराच्या चिंतातूर झालेला आहे. सिंचनाचे नियोजन विस्कळीत. कांद्याला काहीसा दिलासा मिळत असून कराडमध्ये 2,000चा टप्पा गाठलेला आहे. शेतकरी आंदोलनानंतर बाजारामध्ये सकारात्मक हालचाल झालेली आहे. तरीसुद्धा अपेक्षित दर मिळत नाही. अपुऱ्या पावसामुळे खरीप हंगाम लांबणार असून कराड तालुक्यामध्ये खरीप हंगामासाठी 32,400 हेक्टर क्षेत्रावरती पेरणीचे नियोजन केले जाते. श्रीरामपूर परिसरामध्ये महाबीजच्या 15 टन सोयाबीनची परस्पर विल्हेवाट लावण्यात आली. 32 लाखांचे नुकसान झालेले असून श्रीरामपुरामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. नगर जिल्ह्यामध्ये मान्सूनपूर्वचा तडाखा बसलेला आहे. 300 कोंबड्यांचा मृत्यू झालेला असून केळी, संत्रा बागा उद्ध्वस्त झाल्या. 3 गायी दगावलेल्या असून शेळ्यांचे सुद्धा शेळ कोसळले. झाडे उन्मळले. वीज पुरवठा खंडित झाला.